कल्याणच्या मोहने परिसरात आमदार विश्वनाथ भोईर यांचे सुपुत्र वैभव विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते पथदिव्यांचे लोकार्पण करण्यात आलं। मोहनेचे शिंदेगडाचे शाखा प्रमुख रोहन कोट यांनी या कामासाठी अथांग प्रयत्न करून पाठपुरावा केला होता। त्याच्या पाठपुराव्याला यश आल्याने शांताराम पॅराडाईज येथील परिसर उजळून निघाला आहे। या परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अंधार असल्याने महिलांची सुरक्षा, चोरी तसेच जनावरांचा त्रास नागरिकांना होत होता। नागरिकांना भेडसावत असणाऱ्या समस्यांना लक्षात घेता शाखा प्रमुख रोहन कोट यांनी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून पथदिव्यांसाठी निधी मंजूर करून घेतला। शनिवारी शिवसेना पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पथदिव्यांचे लोकार्पण पार पडला। यावेळी वैभव विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक मयूर पाटील, शाखा प्रमुख रोहन कोट यांच्यासह शिवसैनिक व महिला आघाडी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शांताराम प्राइड टाइप ABCDE च्या वतीनं रहिवासी म्हणून बोलत आहे। इथे पथदिव्याचं खूप 2-3 वर्षापासूनचं अंधार होता आहे एरियामध्ये आणि इथं संध्याकाळी दर दिवस मुलं पण खेळायला यायचे, वॉकिंगला महिला पण यायच्या, वयोवृद्ध सर्वजण यायचे, पण त्या पथदिव्यामुळे कुत्र्यांचा वगैरे खूप त्रास असायचा। तर इथे आमच्या रहिवाशांच्या सर्वांच्या माध्यमातून तसेच रोहन कोट आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून आज इथं सर्व एरियामध्ये प्रकाश पाडला। त्याबद्दल मी आणि शांताराम पाटीलच्या सर्व रहिवाशांकडून त्यांचं अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो। धन्यवाद। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी TV न्यूज।